चेंबूरमधल्या स्कूल बस अपघाताप्रकरणी जी समिती नेमली होती या समितीचा अहवाल समोर आलेला आहे। मात्र माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, हा अहवाल आता समोर आलेला आहे। खरं तर महापौरांची देखील यावरती प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली। या प्रतिक्रियेमध्ये स्वतः महापौर म्हणतात की हा अहवाल त्यांनाही मान्य नाहीये। तुम्ही कसं पाहताय या अहवालाकडे? मुळामध्ये महापौरांना किंवा मला मान्य आहे की नाही यापेक्षा हे प्रशासन किती संवेदनशील आहे, या प्रशासनाला गेली 4 वर्ष जे मोकळीक मिळाली होती सर्व बाजूनी, जरी प्रशासक असला तरी ती जी मोकळीक आहे त्या मोकळीकाचं हे आज मुंबईकरांना भोगावं लागतंय असं माझं अगदी वैयक्तिक मत आहे। ज्या पद्धतीने झाड पडलं, बघा आता याच्यामध्ये ब्लेम गेम आहेच कोणाचा, त्यांच्या डिपार्टमेंटचा। त्यांचा डिपार्टमेंट काय म्हणतंय, आम्ही मेमध्येच कळवलं होतं सीसी रोडमुळे ह्या सगळ्या घटना घडलेत, तर या झाडांना तुम्ही लवकरात लवकर मोकळं करा वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सीसी रोड तर अलगद बाहेर काढला अधिकारी। याचा अर्थ काय होतो? मुळात जी आईनी वडिलांनी अख्खा आयुष्य त्यांचं तुम्ही एका क्षणात, म्हणजे ॲक्सिडेंट जरी म्हटला एका क्षणात ते आपत्य विना म्हणतात ना झालेले आहेत, उद्ध्वस्त झालं। म्हणजे आमच्यासारख्यांना बोलताना पण दुःख वाटतं। तर ह्या लोकांना म्हणजे जी समिती नेमली त्या समितीवर राजकीय म्हणून किंवा नागरिक म्हणून मोठा प्रश्नचिन्ह आहे। वातावरण असेल किंवा निसर्गावरती संपूर्णतः जे मुद्दे आहेत ते थोपवलेले आहेत। अधिकाऱ्यांना कुठेतरी बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय। खऱ्या अर्थानं जेव्हा ही घटना घडली तिथले जे अधिकारी होते किंवा मग जे प्रमुख होते त्यांना पत्रव्यवहार झालेला आहे। अनेकदा मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या आयुक्तांपासून पत्रव्यवहार झालेला आहे। काल मनसेने देखील हा मुद्दा उपस्थित केला होता। जो टेंडर त्यासाठी काढण्यात येतो त्या टेंडरचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। पण जे प्रमुख आहेत म्हणजेच गार्डन विभागाचे, जे उद्यान विभागाचे सुपरिटेंडेंट आहेत जितेंद्र परदेशी, यांच्या कुठेतरी कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय। मनसेने देखील काल उपस्थित केलेला आहे मुद्दा। यावरती तुम्ही कसं पाहताय? मुळामध्ये आपले उपमहापौर यांनी तर आयुक्तांवरच प्रश्नचिन्ह केलंय, आयुक्तांवर केलंय आणि त्यांनी तर राजीनामा मागितला। मला वाटतं कुठलाही जितेंद्र परदेशी असतील किंवा मग वॉर्ड लेवल आपण अधिकारी का बसवलेत? त्यांना काय फुकट 12 ते 8 तासाची पगार घेतात का? वॉर्डमध्ये फिरणं, वॉर्डमध्ये जाणं, मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये ते सगळं येणं, तिथला वॉर्ड ऑफिसर पण एक राऊंड मारणं, म्हणजे आपल्या नागरिकांच्या नजरेत येतं। म्हणजे कुठेतरी कोणाला तरी ढकलून मोकळं व्हायचं आणि जे कायद्याच्या कचाटीत मिळणारच नाही। म्हणजे प्रवीण परदे कोण, जितेंद्र परदेशी आमचे हे नाहीत, अधिकारी आहेत। पण मग जितेंद्र परदेशी कोर्टात सांगेल की माझ्याकडे मी वॉर्ड लेवलला आम्ही 2-2 ठेवलेले आहेत, मग पुन्हा त्यापेक्षा डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई का नाही होतो? वॉर्ड लेवलला ते प्रमुख आहेत, ते प्रमुख मीटिंग घेत असतील, सांगत असतील, हे कंट्री अथॉरिटीला असतात। पण मग वॉर्ड लेवलला जे आपण बसवलेत ट्री अथॉरिटीसाठी किंवा उद्यानासाठी, ती लोक काय करतात? हा प्रश्नचिन्ह आहे। निश्चितच ज्या पद्धतीत एक अहवाल असा सांगतो की काँक्रिटीकरणामुळे ही झाडं पडलीच नाही आहेत, तर दुसरीकडे पालिकेतलेच जे नगरसेवक आहेत यांनीच हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। तुम्ही स्वतः देखील अनेक ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। झाडांच्या मुळाच्या इथे जो सिमेंटचा पाणी आहे रस्ता बनवताना, हे सगळे सिमेंटचा संपूर्ण थप्पाच्या थप्पा जो आहे तो तिथे पाहायला मिळतोय झाडांच्या मुळामध्ये, आणि त्यामुळे अनेक झाडं कोसळलेली आहेत। मुळामध्ये असंच तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की झाडं खाली गुदमरत आहेत, जे रूट्स जे आपण मुळं म्हणतो ती मुळं श्वास घेण्यासाठी गुदमरत आहेत। आणि मग जेव्हा त्यांचा म्हणजे प्रत्येक सजीव म्हणजे झाड हे सजीवामध्ये मोडतं, तर प्रत्येकाला श्वास घेणं म्हणजे देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि त्यामध्ये जर अशा पद्धतीने महापौरांनी पण आपल्याला सांगितलं होतं आणि त्यांच्या काही मताशी मी सहमत आहे की सिमेंट कॉन्क्रीटमुळेच झालं,
पण आयुक्त बोलल्या की नाही, मग अधिकाऱ्यांनी पण तसाच रिपोर्ट दिला असं आता वाटायला लागलंय. मग मला असं म्हणायचंय, सत्ताधारी म्हणून महापौर तिकडे पोचल्या, सगळं झालं, मी पोचले, सगळे आम्ही सत्ताधाऱ्यापेक्षा आम्ही मुंबईकरांसाठी श्वास त्यांचे जिथे जिथे अडकतायत त्याला मोकळे करून देणार आहोत की नाही, ऐरणीवरचा प्रश्न आहे. मुंबईच्या श्वासोच्छ्वासाचा प्रश्न आहे. मोकळा श्वास मुंबईकरांना, मग झाडांना असेल, मुंबईकरांना प्राण्यांना मिळणार आहे की नाही, हा प्रश्न आहे. ताई, हे सगळेच मुद्दे आम्ही ज्यावेळी आयुक्त अश्विनी भिडे यांना विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी हात झटकून लावलेले आहेत. लोकशाही मराठीचा काहीतरी वैयक्तिक प्रश्न असेल असे उत्तरं त्यांच्याकडनं देण्यात आली होती. एवढं ऐकताना हात झटकण्या एवढी हिंमत मिळते कुठून? कारण अश्विनी भिडे अतिशय मेट्रो मोनो वुमन म्हणून ओळखल्या जातात. त्याबद्दल काय हे नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये अगदी 100 पैकी 100 मिळाले म्हणून त्याचं अगदी मराठी चांगलंच आहे अशी वेळ आहे का? त्यामुळे भिडे मॅडमनी पण थोडं वास्तव बघून, म्हणजे त्या आपल्याकडे असं एका सभागृहात म्हटलं होतं, कुठलाच निर्णय म्हणजे किंवा कुठलंच बोलणं म्हणजे ब्रह्म वाक्य नाही. त्यामुळे आयुक्त म्हणाले म्हणजे ते ब्रह्म. उद्या कोर्टात याबद्दल एखादा नागरिक किंवा आम्ही कोणी गेलो तर मग काय होईल? असं नाही होत. जे घडलंय त्याच्यावरती भाष्य करणं आणि त्याच्यात सुधारणा करून घेणं. आज त्या आईवडिलांची अख्खी दुनिया तुम्ही उद्ध्वस्त केली, उद्ध्वस्त झाली. तो जो कोणी मॅनहोलमध्ये पडला, अख्खं त्याचं कुटुंब म्हणजे प्रोटेक्टेड होता, तो वयाने मोठे असल्यामुळे त्यांचं कुटुंबाशी काय ज्याला म्हणतो ना एक आधार तो नेला. एका आईवडिलांचा भविष्याचा आधार तो घेऊन गेले. म्हणजे काय चाललंय काय? बिल्डिंग कोसळते, 6 लोक मृत्युमुखी पडतात, अख्खं कुटुंब गेले एका आठवड्यामध्ये. अशा जबाबदार आहे ताई. इतक्या घटना आधी होत होत्या, पण यावेळी जर आपण पाहिलं तर झाडं पडण्याची घटना, मॅनहोलमध्ये पडण्याच्या घटना, मॅनहोलवरती झाकणंच लावलेली नाहीयेत, मुळात अनेक प्रश्न सध्या आहेत. मग कोण जबाबदार आहे? माझं असं म्हणणं आहे, ही 4 वर्ष ज्यांच्या ताब्यात महानगरपालिका होत्या सगळ्याच, तुम्ही आता बघताय ना विरार, नालासोपारा किंवा ज्या महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका तर कुठून चालत होती? 4 वर्ष नव्हतो ना आपण. आणि गन पॉईंटवर आयुक्त काम करत होते. मग ते गन पॉईंट कोणाचे होते लोकांना माहिती आहेत. त्यामुळे काय म्हणजे किती मनुष्यहानी करूनही आपल्याला जर ठिकाणावर येत नसेल आपलं मत, तर मला वाटतं हे दुर्दैव आहे मुंबईकरांचं. ताई, एक मुद्दा असा, लोकशाही मराठी कालपासून जुहू चौपाटीवरती जे कचऱ्याचं अगदी साम्राज्य पसरलेलं आहे, प्लास्टिकचा कचरा हा टनांनुसार तिथे पाहायला मिळतो. अगदी 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती समुद्राच्या किनाऱ्यावरती हा कचरा लागलेला आहे. तिथल्या स्थानिकांचा आम्ही जेव्हा विचारणा केली तेव्हा हा सगळा नाळ्यातला कचरा समुद्रात आलेला आहे आणि भरतीच्या वेळी समुद्र हा सगळा कचरा पोटातून बाहेर फेकत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर ज्या उपाययोजना करायला पाहिजे, पालिका प्रशासनाकडनं म्हटलं जातंय की तिथे आम्ही काम करत आहोत, कचरा तिथे 2 शिफ्टमध्ये तिथे लोक काम करत आहेत, 70 ते 75 लोक आम्ही तिथे मॅनपॉवर लागलेले, पण ही पुरेशी नसल्याचं तिथे स्पष्टपणे दिसून येत आहे. काय वाटतं, तुम्ही स्वतः या सगळ्याचा आढावा घेणार आहात का आता? मी ऑलरेडी आढावा घेतलाय आणि आता घेईनच. माझं म्हणणं असं आहे की मला जी माहिती आता मिळते, आपण या सगळे समुद्र किनारे साफ करण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट आणलं जातं 4 महिन्यासाठी. ते आणलंच नाही, ते आणलंच गेलं नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्राला भरती येते किंवा मोठ्या लाटा येतात, त्या ठराविक दिवशी येतात आणि त्यावेळेला ते रेड ऑरेंज वगैरे येलो हे डिक्लेअर असतं, पण हाय टाईट. पण इतर वेळेला नागरिकांचा हक्कच काढून घेत आहे त्यांनी. म्हणजे समुद्रकिनारी फिरायचंच नाही आणि फिरले तर ह्या घाणीतून जायचं आणि या घाणीतून जाताना मग काच असेल, ब्लेड असेल, काही म्हणजे एक तर आमचे पाय कापून घ्यायचे
किंवा घाणीतून प्रवास करायचा आणि स्किनच्या डिसेस आम्ही वाढवून घ्यायच्या. काय आहे म्हणजे मुंबईसाठी ज्या आम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात, 25 वर्षात केलं काय, त्याचं हे उत्तर आहे की 25 वर्षात करत होतो ते पण तुम्हाला कंटिन्यू करता येत नाहीये. हे मुंबईकरांसाठी दुर्दैव आहे. खरं तर तिथे 2 ते 3 भाजपचे नगरसेवक आहेत. स्वतः आमदार अमित साटम तिथे आहेत, पण अद्यापही तिथली दखल जशी पाहिजे तशी घेतलेली नाहीये. कुठेतरी पालिका प्रशासन देखील कमी पडते. मनुष्यबळ असेल किंवा जी यंत्रणा तिथे लागली पाहिजे ती पुरेशी नसल्याचं तिथे दिसून येतं. ज्या साटमचं तुम्ही नाव घेतलं त्यांना फक्त दुसऱ्यांवर आरोप करायला छान जमतं आणि स्वतःच्या कामात भोपळा. त्यामुळे यांच्यावर आपण किती बोलावं हा पण एक प्रश्न आहे. मला असं वाटतं मुंबईकरांसाठी काय करता येईल, नुसतं म्हणून नाही चालत. आम्ही सेवेत आणि मुंबईकर बसलेत नावेत बुडणाऱ्या, काय करायचं. तुम्ही स्वतः आता तिथे व्हिजिट करणार आहात का, ह्याची दखल घेणार आहात का? कारण आजचा दुसरा दिवस आहे. लोकशाही मराठी स्वतः दखल घेते. नाही, मी अजून तो ठरवलं नाहीये, पण मी घेईन दखल. निश्चितच तर आपण पाहतोय की जुहू चौपाटी परिसरामध्ये ज्या पद्धतीत कचऱ्याचं जो साम्राज्य पसरलेलं आहे त्याची नक्कीच किशोरी पेडणेकर यांच्याकडनं दखल घेतली जाईल. पण पालिका प्रशासन असेल, तिथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची त्या ठिकाणी दखल घेणं हे आवश्यक आहे. पण पालिका प्रशासन नक्की कुठे कमी पडते याचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ सिकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.